अंशुमन रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन. सुष्मिता खूप सुंदर दिसतेस आज तू ह्या आउटफिटमध्ये. ओके. हे तो अंशुमन म्हणून म्हणतो. कधी कधी असं वाटतं की यार जमेल ना आपल्याला, ठीक आहे करतोय, किती लोक शिव्या घालत असतील काय. हे कसं तुम्ही करू शकता का असं? सुशला तर खूप शिव्या घातल्यात, अंशुमनला पण खूप शिव्या घातल्यात. वीण दोघातली ही तुटे ना या मालिकेत ना 2 कपल्सची वटपौर्णिमा आहे पहिली. त्यातलं एक कपल माझ्यासोबत आहे जे खूप सध्या डिमांडमध्ये आहे. सुश आणि अंशुमन. खूप स्वागत. अंशुमन थोडा कमी मालिकेत जरी जास्त बोलत असला तरी रिअल लाईफमध्ये हरीश खूप कमी बोलतो. पण गाईज म्हणजे हे जे तुमचं लग्न वगैरे होतं आम्ही इमॅजिन पण म्हणजे आम्हाला स्वप्नही नव्हतं पडलं म्हणजे प्रेक्षकांना. हे तुम्हाला जेव्हा कळलं की असं काहीतरी ट्विस्ट घडणार आहे ॲज अ ऑडियन्स पण तुम्ही या सिरियलचे ऑडियन्ससुद्धा आहात. पण काय एक पहिलं थॉट? खरं तर ना आम्हाला खूप आधी सांगितलं गेलं होतं की आमचा ट्रॅक येणार आहे. म्हणजे आम्ही जानेवारीपासून आम्ही वाट बघतोय की ठीक आहे असं काहीतरी होणार आहे, असं काहीतरी होणार. त्यामुळे ना आत्तापर्यंत त्याचं एक्साइटमेंट निघून गेलं होतं. पण अचानक जेव्हा बॉम्ब पडला तेव्हा थोडंसं असं होतं की आता काहीतरी म्हणजे करायला लागणार आहे स्वतःवरती काम किंवा बाकीच्या गोष्टी. कारण सुशला जर बघत असाल तर मग सुश तसं लक्षात राहणारं कॅरेक्टर नव्हतं. पण ते अचानकपणे आता बरेच क्लोजेस, बरेच डायलॉग्स आणि बरंच काय काय होतं आहे माझ्या या म्हणजे घडतं आहे आमच्या ट्रॅकमध्ये. त्याच्यामुळे थोडंसं दडपण आलं होतं. पण ठीक आहे म्हणजे वर्क्स असं झालं. पण अंशुमन आज आम्हाला ऑन कॅमेरा हिला एक कॉम्प्लिमेंट आहे जे खूप दुर्मिळ आहे खरं तर, पण आज दे खरी कॉम्प्लिमेंट. त्याला नाही कॉम्प्लिमेंट, त्याला बाकीचं सगळं येईल. पण तू इतक्या कॉन्फिडेंटली डान्स वगैरे करतोस या रील्सवर, म्हणजे खरंच असं वाटणार नाही की हरीश खूप कमी. हां असं बोलतो मी, पण जास्त करून असं जरा कमीच बोलतो. त्याला खरं तर मी आजच म्हणणार होते की आपण काहीतरी एक रील करूया, पण तो म्हणाला की नाही मी बोलत नाही, मी डान्स वगैरे करू शकतो किंवा म्हणत होती की उखाण्याचा एक रील करूया, म्हटलं नाही, मला वटपौर्णिमेचं. नाही कारण जमणार. माझे उखाण्याचे रील्स थोडेसे जातात व्हायरल. त्यामुळे मला असं झालं की आपण दोघांनी करायचं का, तू 2 मेलचं कर, मी फिमेलचं करते. तर ही वॉज नॉट रेडी टू डू दॅट. तर असं थोडंसं आहे. कॉम्प्लिमेंट देतील यार, किती सुंदर दिसते. सुष्मिता खूप सुंदर दिसतेस आज तू ह्या आउटफिटमध्ये. ओके. हे तो अंशुमन म्हणून म्हणतो. पण अंशुमन कॅरेक्टरच असं आहे की त्याला सुष्मिता आवडलेलीच नाही आहे. उगाच आपलं फसवण्यासाठी लग्न केलं. त्यामुळे अंशुमन रिअल लाईफमध्ये पण मला कधी कॉम्प्लिमेंट नाही. म्हणजे अशी चर्चा चालू होती सेटवर की सुशचा आणि अंशुमनचा ट्रॅक पुढे येणार आहे. पण मला असं वाटत होतं की खरंच आहे की मस्करी करतात वगैरे. पण मग नंतर ते ज्यावेळी घडलं त्यावेळी मला पर्सनली पण असं होतं की अरे वा, काहीतरी ऑडियन्सला एक ट्विस्ट मिळेल. सो आम्ही वाट बघत होतो, एक्सायटेड होतो की हा ट्रॅक बाहेर यावा आणि लोकांना ते आवडावा. हरीश, अंशुमन म्हणून तुझ्यावर सगळे राग दाखवतात आणि हेच खरं तर त्या कॅरेक्टरचा विन आहे. तुला ह्या लग्नानंतर तुला किती DMs तुझे फुल होते, काय केलंस? हो, जास्त नाही म्हणणार पण थोडेफार होते DMs की कशाला लग्न केलंस तू, असे होते बरेचसे DMs. पण असं काय पण मला मज्जा येते जे ते कॉम्प्लिमेंट्स मिळतात ते मला छान वाटतं. आता म्हणजे दादासुद्धा तुझ्या बाजूनी नाही राहिला आहे. सो आता मालिकेत वटपौर्णिमेनंतर अनेक ट्विस्ट घडणार आहेत. त्यांच्याही लाईफमध्ये एक छान एक रोमॅन्स येणार आहे. त्यांचं सुरू झालं त्यांचं आता. आज कन्फेशन झालं त्यांचं प्रेमाचं. त्यामुळे आहे. इंटरव्ह्यूमध्येच मला कळलं की सुशचं लग्न झालं आहे रिअल लाईफमध्ये. ती इतकी छोटीशी क्यूटची आहे. सो खऱ्या नवऱ्यामध्ये आणि अंशुमनमध्ये खूप डिफरन्स आहे. पण तरी हरीश आणि खऱ्या नवऱ्यामध्ये एक काय म्हणतो ना आपण मेल एनर्जी असते आपल्या बाजूला, ती काय? कॉमन एनर्जी की प्रोटेक्टिव्ह आहेत खूप. म्हणजे अंशुमन म्हणून सुद्धा जरी तो माझा रागराग करत असेल किंवा काय करत असेल तरी थोडंफार एक असतं एक मेलचं की प्रोटेक्टिव्ह राहतात ते त्यांच्या स्त्रियांबाबतीत. तर रोहित पण तसं प्रोटेक्टिव्ह आहे. काही झालं तर काही करू नकोस असू दे. तर तसं अंशुचं पण असतं, थोडा प्रोटेक्टिव्ह आहे. हरीशचं विचारते ती अंशुमनचं नाही. हरीशचं हवं आहे का तुला? आता अंशुमन प्रोटेक्टिव्ह हे जरा आमच्यासाठी नवल. म्हणजे आत्ता कारण आता तुम्हाला उचलून वगैरे आणतोय इथे, ते जरी दाखवण्यासाठी असेल तरी माहीत नाही की आतमध्ये थोडंफार सॉफ्ट कॉर्नर असेल सूटसाठी, पण तसं प्रोटेक्टिव्ह आहे. आणि हरीश म्हणून सुद्धा तो जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. त्याला बरोबर कळतं की हिच्या डोक्यात काय चाललं आहे आणि त्यांनी माझं ओळखलं म्हणजे स्वभाव कसा आहे. तर मग तो मला जज करतो त्या गोष्टी. काय सांगत आहे आणि रिअल हिच्यामध्ये किती डिफरन्स? नाही, जास्त डिफरन्स नाही आहे. डिफरन्सच नाही. सुशच आहे ही. हे त्यांनी ओळखलंय. कारण माझं बऱ्याचदा असं होतं की मी ना अलर्ट नसते मुमेंट्समध्ये, तर ते त्यांनी लगेच कॅप्चर केलं की अरे तू का अशी असतेस, म्हणजे एवढं काय तुझं दडपण आहे का कसलं. तर मग या छोट्या छोट्या क्लिप्समधून त्यांना कळतं की माझा स्वभाव काय आहे.
अंशुमन म्हणून ना बरेच ड्रमॅटिक सीन्स तुझ्या वाटायला आलेत, बरेच डायलॉग्सही आलेत. पण हरीश मला सांग की आहे ना, ॲक्टर म्हणून तुझा खराच कस लागला आहे आणि फॉरेवरसाठी तो एपिसोड तुझ्या लक्षात राहील, तो असा कोणता आहे? आत्ता टेलिकास्ट झाला होता एक सीन ज्यावेळी माझं लग्न मोडतं. हां, स्वानंदी येते आणि माझं लग्न थांबवते. त्याच्यानंतरचा जो सीन होता की मी राग करतोय स्वानंदीचा, तो लक्षात राहील माझ्या. कारण त्यामध्ये त्या सीनसाठी मी माझं म्हणजे खूप एनर्जी म्हणा किंवा म्हणजे स्वतःला असं झोकून दिलं होतं त्या सीनमध्ये. सो तो सीन माझ्या कायम लक्षात राहील. अंशुमन किती असा टॉकेटिव्ह आणि हे किती हा ठहराव आहे याच्यामध्ये हरीशमध्ये. यार किती ऑपोजिट कॅरेक्टर्स मिळतात आणि ही मजा असते. येस, पण मी असं कधी कधी भीती वाटते यार हे करू, म्हणजे हरीश म्हणून कम्प्लिटली अपोजिट आहे मी अंशुमनच्या. तर कधी कधी असं वाटतं की यार जमेल ना आपल्याला, ठीक आहे करतोय, किती लोक शिव्या घालत असतील काय. खूप छान जमतं. त्यामुळे तसं आणि मजा येते मला. अंशुमन करायला खूप मजा येते. तो अंशुमन हे कॅरेक्टर आहे गाईज, प्लीज हरीश म्हणून खूप प्रेम द्या त्याला. कळायला हवं ग हे खूप, कारण आमचा जेव्हा प्रोमो वगैरे पडला त्यामुळे इतके कमेंट्स, इतके DMs आले होते की कसं तुम्ही करू शकता, का असं. सुशला तर खूप शिव्या घातल्यात, अंशुमनला पण खूप शिव्या घातल्यात. पण माझं असं एक होतं आणि मला अचानक सगळ्या कमेंट्स वगैरे हे दिसायला लागलं ना ग की लोक कन्सिडर करतायत या कॅरेक्टर्सला. पण असं झालं की थोडंसं फरक असू द्या, की वी आर जस्ट प्लेइंग द कॅरेक्टर्स, वी आर नॉट रिअली इन दॅट सेन्स. आनंदी समरच्या तर प्रोमोनंतरही खूप कमेंट्स येतात की आता नेमकं काय घडणार आहे आणि तुमच्या दोघांचा त्यात काय काय से असणार आहे. सो सुशने खूप उखाणे तिने काढले आहेत रीलसाठी. त्यातलं एक उखाणं आज सकाळी पाठ करत होते मी, पण माझ्या आत्ता लक्षात नाही राहणार. का मी बघून लक्षात नाही राहणार नाही, लक्षात नाही. बघ हे असं आहे त्याचं. वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण. वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण. अंशुमन रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन. कशा प्रकारचं मन जिंकलं ना आम्हाला बघायचंच आहे. कारण सुशला हायफाय गोष्टी, मोठमोठ्या भारी ग, कॅफेजमध्ये जाणं, मेकअपचं सामान, पैसा खूप आवडत असतो. त्यामुळे पहिल्याच भेटीत जिंकले माझे मन. तुला नाही ना उखाणा वगैरे आपला झोन नाही ना, घेतोस का? मी तुझ्या पण घेऊन ठेवलंय. काढलं होतं तुला त्रास देणार नाही. तो बोलला इतकंच खूप आहे. खूप आहे ॲक्च्युली. मजा आली गाईज आणि ऑल द बेस्ट. छान छान सीन्स येतात आणि आम्हाला खरंच हे बघायला आवडतं आहे जो ड्रामा तुम्ही क्रिएट करताय. सो काय अपील कराल वटपौर्णिमेच्या खास एपिसोड? खूप छान काहीतरी रोमॅन्टिक ट्विस्ट्स असणार आहेत दोन्ही कपल्सचे, तिन्ही कपल्सचे, रोहन आदिरा आणि आम्ही दोघं. तर मग बघा वटपौर्णिमेचा आमचा हा एपिसोड. खूपच मजा येणार आहे, म्हणजे वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे खरं तर. बघायला विसरू नका 7:30 वाजता वीण दोघातलीही तुटे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू.